तर हॅलो मित्रांनो, त्या मंदिरानंतर आम्ही या मंदिरामध्ये आलो, ज्याला की गाथा मंदिर असे म्हणतात. हा जरा जास्तच तो कुत्र्याला भीत होता, त्यामुळे मी त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला, काय नाही होत, चल पुढे. त्यानंतर मंदिराच्या मध्ये गेल्यानंतर तर खूपच छान दृश्य दिसलं. ह्याच मंदिराची एक छोटीशी प्रतिमा आम्हाला दिसली. खरंच दिसायला खूपच छान होती आणि एकदम आकर्षकसुद्धा वाटत होती. त्यानंतर आम्ही पुढं गेल्यानंतर सर्व काही तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग ह्या पूर्ण मंदिरामध्ये असं भिंतीवर कोरले गेलेले आहेत. त्यानंतर मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची प्रतिमा व त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले अवतारसुद्धा दाखवलेले आहेत. त्यानंतर आम्ही वर गेलो. वर गेल्यानंतर सुद्धा संपूर्ण गाथा वगैरे लिहिलेली आहे त्यांची. त्यानंतर त्यांचे अभंग वगैरे रचलेले ते कोरलेले आहेत. तुकाराम महाराजांची प्रतिमा व हे त्यांचे सर्व रूप वगैरे सगळे वर शो केलेले आहेत. आई आम्हाला तुकाराम महाराजांची स्टोरी वगैरे सांगत होती. त्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि बस असाच होता हा आजचा व्लॉग. थँक्यू.